नमस्कार भावांनो, सैराट पिक्चर जसा हिट झाला तसंच सगळ्याच पिक्चरवाल्यांना म्हणजे हिट करायची एक गुरुकिल्ली मिळाली. सजना हा पिक्चर जर सैराटच्या आधी आला असताना तर याला म्हणजे लई वाहवा मिळाली असती, कारण सैराट आणि याच्यामध्ये खूप सगळं साम्य आहे. फक्त सैराटपेक्षा एक वेगळी गोष्ट यांनी केलेली आहे, ते म्हणजे जे काही याचं जे चित्र दिसतंय ना पडद्यावर, ते 8K 10K का IMAX लेवलचं आहे असं वाटतंय. म्हणजे सैराटपेक्षा एकच चांगली गोष्ट याच्यामध्ये आहे सजनामध्ये, आणि ती म्हणजे याचं काय म्हणतोय आपण, त्याचं छायाचित्रण किंवा डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, जे काही चित्र आपल्याला पडद्यावर दिसतंय त्याचे कलर ग्रेडिंग जबरदस्त. हां, एक दोन सीनमध्ये थोडंसं जास्त वाटतंय, पण एवढं बघायला भारी वाटतंय ना, जबरदस्त. आता चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर सजना नावाचा एक तरुण आहे, त्याचं वंदना नावाच्या मुलगीवर प्रेम होतं. आता त्याचं बॅकग्राऊंड थोडं वेगळं असतं, ते काय बॅकग्राऊंड असतं ते पिक्चरमध्ये बघा तुम्ही, आणि त्याला ते आपलं प्रेम मिळवण्यासाठी थोडा कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो. डेफिनेटली ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला कळलं असेल की जातपातीचा, समाजाचा, पैशांचा हा मुद्दा आहे. पण सैराटमध्ये एक गोष्ट नव्हती जी याच्यामध्ये आहे. सैराटमध्ये ते प्रेमी युगल जे दाखवलं होतं, टीनेजर ते पळून जातात, म्हणजे समाजापासून ते प्रेमात काय भावूक झालेले असतात एकमेकांना आणि पळून जातात, आणि तिथून मग त्यांचं घातपात होतो. पण इथं थोडंसं वेगळं, इथं ट्विस्ट आहे. आता तो ट्विस्ट काय आहे तो तुम्ही सिनेमागृहात जाऊनच बघा. म्हणजे पिक्चर असे या रॉ लेवलचे पिक्चर बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही नक्की बघू शकताय. पण निगेटिव्ह बाजू जर सांगायच्या झाल्या तर चित्रपट थोडासा संत गतीनं जातोय, म्हणजे थोडासा हळूहळू तुम्हाला वाटेल, आणि एकच गोष्ट थोडीशी जास्त घडते इथे. म्हणजे ते सारखं सारखं त्यांचं भेटणं आणि ते बोलणं, आणि आता ते डायलॉग ना, ते प्रेमी युगलांचे डायलॉग ते थोडंसं आता जास्त वाटायला लागले. पण ते आता कसं ते मॅच्युअर झाल्यावर, आता आमच्यासारखं 40-45 वय झालं की ते वाटायला लागते. पण जे तरुण पोरं आहेत ना, त्यांच्यासाठी ते म्हणजे ऐकायला, बघायला, तसं ती स्वप्न रंगवायला छानच वाटते. एकंदरीत जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर सांगायला गेलं तर 50-50 वाटतोय पिक्चर. तुम्हाला जर या कॅटेगरीतले पिक्चर बघायला आवडत असतील, रॉ सामाजिक विषयावरचे, तर तुम्ही एकदा अवश्य बघू शकताय. बाकी अशा व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.